जोहर मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये खास बोलण्यासारखं असं काही नाही. पण लहानपणापासून एक इच्छा होती एका स्टेजवर बोलायची आणि आपलं बोलणं 4 माणसांनी ऐकावं, अशी खूप इच्छा होती. पण लहानपणापासूनच मी बहुतेक लोकांसोबत फिरतो, पण फारसं काही बोलत नाही. एकदम शांत-शांत. आपलं बोलणं कोणाला आवडेल, नाही आवडणार, कोणाला राग येईल कधी हे सांगता येत नाही. कारण की मलाच बहुतेक गोष्टींचा, बारीक-बारीक गोष्टींचा राग येतो आणि आपलं आयुष्य आहे ना, हे कोणत्याही पिक्चरपेक्षा काही कमी नाही आहे. तर माझ्या आयुष्यातील एक लहानपणीचा घडलेला किस्सा सांगतोय आज तुम्हाला. तर लहानपणापासूनच माझी फिरायची खूप इच्छा होती. पण शाळेत असताना काय म्हणजे सहली तर जायच्या. त्यावेळेला सहलीची फी पण 350 ते 500 ₹600 असायची. पण घरची परिस्थिती एवढी काय खास नव्हती. घरची परिस्थिती काय खास नव्हती. त्याच्यामुळे एकदा पण शाळेच्या सहलीला गेलो नाही. आणि एक 9वीत असताना एक किस्सा घडला माझ्याबरोबर, की माझा मित्र आहे गावातला, म्हणजे मोठ्या बाबांचा मुलगा. तो त्यांनी त्याच्या मित्रांसोबत, सर्व मोठे मित्र म्हणजे तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. आणि त्यांनी प्लॅन केला की गोव्याला जायचं. तर मला ही गोष्ट समजली आणि मी जाण्याचा हट्टच करायला लागलो त्याच्याकडे. एवढा रडत होतो ना, की सर्व मोठी मुले चाललेली आणि मी 9वीत होतो. एवढा रडत होतो. खूप रडलो. मग त्यांनी मला जाम समजावलं, की तुझी शाळा पूर्ण होऊ दे, 10वी हो, 12वी हो, त्याच्यानंतर तुलाही आम्ही गोव्याला घेऊन जाऊ. तर जसं तसं त्याने समजावलं मला आणि मीही मग समजून गेलो. ठीक आहे, तुम्ही जाऊन या, शाळेत आहे, नंतर आपण फिरायला जाऊ. पण मला वाटायचं की आपली घरची परिस्थिती एवढी चांगली नाही. मागे पुढे कधी फिरता येईल की नाही फिरता येणार. पण मग ते जाऊन आले. आम्ही कधी गेलो नाही. त्याच्यानंतर 2-4 वर्षानंतर त्यांच्याकडे एक टवेरा गाडी घेतली आणि योगायोग म्हणावं की काय म्हणावं, एवढं फिरलो ना मी, एवढं फिरलो की महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, त्याच्यानंतर मी एवढा फिरलो ना, की ह्या बाजूचं तर सर्व म्हणजे राज्य, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खाली तमिळनाडू, केरळ, रामेश्वरम, अ, या सर्व ठिकाणी फिरलो आणि आता 30 वर्ष झालेत. याच्या पुढेही फिरेन, काय सांगता येत नाही. आणि भरपूर म्हणजे भरपूर फिरलो. तर आज मला एवढंच सांगायचं आहे, की देवावर तर माझा विश्वास नाही, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे. या वाक्यावर माझा प्रचंड आत्मविश्वास आहे आणि असंच राहील. तर तर कधीही कोणाला ब्लेम करू नका. आपल्या आयुष्यात काय वाईट घडलं याचाही जास्त विचार करत राहू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.